ठीक आहे, तर आपण या ठिकाणी केमिस्ट्रीमधून एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर ज्याचं नाव आहे सोल्युशन हा आपण या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द सोल्युशन. आपण त्याबद्दल बघूया की मिक्सचर काय आहे, कारण की सोल्युशन आणि मिक्सचर दोन पण बघायला गेलं थोड्याशा सेम सगळे टर्म्स आहेत. सो मिक्सचर काय आहे. मिक्सचर इज द कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर सबस्टन्सेस. की मिक्सचर काय असतं की समजा मिक्सचर इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर सबस्टन्सेस. की समजा या ठिकाणी आपण हे घेतलं लिक्विड आणि या लिक्विडमध्ये समजा मी हे सॉलिड ॲड करतोय, इकडे दुसरं सॉलिड ॲड करतोय, समजा हे तिसरं मी सॉलिड ॲड करतोय, नेक्स्ट या ठिकाणी मी सॉलिड समजा ॲड करतोय. म्हणजे जे काही तयार होतंय त्याला आपण काय सांगायचं, मिक्सचर सांगायचं. मिक्सचर इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर सबस्टन्सेस. मग आता सोल्युशन काय आहे. सोल्युशन इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू और मोर प्युअर सबस्टन्सेस. होमोजिनियस मिक्सचर महत्वाचा शब्द आहे. दॅट इज अ मिक्सचर इज अ होमोजिनियस मिक्सचर. सो solution is homogeneous mixture of two or more pure substances. Solution काय आहे. Solution is a homogeneous mixture of two or more pure substances. समजा या ठिकाणी मी ग्लासमध्ये लिक्विड घेतोय, वॉटर घेतोय आणि समजा या वॉटरमध्ये मी या ठिकाणी जे काही शुगर आहे, मी शुगर या ठिकाणी ॲड करतोय. मी शुगर ॲड केलं या ठिकाणी. नेक्स्ट समजा या ठिकाणी मी सॉल्ट ॲड करतोय, सॉल्ट. आणि समजा हे जे आहे ते मी डिझॉल्व करतोय. After some time, sugar and salt will completely dissolve in this liquid. की काही वेळेनंतर सॉल्ट आणि जे काही शुगर आहे ते या पाण्यामध्ये काय होईल, कम्प्लिटली डिझॉल्व होईल. सो आपण ह्याला काय सांगू शकतो, ह्याला आपण सॉल्युशन सांगू शकतो. सो लक्षात ठेवायचं की जे काही एक समान मिश्रण असेल त्याला आपण काय सांगायचं, सोल्युशन सांगायचं. सो आय रिपीट, सोल्युशन इज अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ टू और मोर प्युअर सबस्टन्सेस. आता जे काही टाइप्स ऑफ सोल्युशन्स आहेत ते 9 टाइप्स ऑफ सोल्युशन्स आहेत. मग समजा या ठिकाणी सॉलिड, लिक्विड, गॅस आणि गॅस. मग समजा या ठिकाणी सॉलिड, लिक्विड, गॅस, सॉलिड, लिक्विड, गॅस, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. मे 3, 6 आणि 9 मे टोटल जे टाइप्स आहेत सोल्युशनचे ते किती आहेत, 9 टाइप्स ऑफ दी सोल्युशन लक्षात ठेवायचं आहे. सॉलिड लिक्विड, सॉलिड गॅस, लिक्विड सॉलिड, लिक्विड गॅस सॉलिड, गॅस लिक्विड, गॅस. मी टोटल या ठिकाणी काय आहेत 9 टाइप्स ऑफ दी सोल्युशन. सो नेक्स्ट आपण बघूया व्हॉट इज द सॅच्युरेटेड सोल्युशन. आपण या ठिकाणी सोल्युशन बघितलं, आता नेक्स्ट सॅच्युरेटेड सोल्युशन काय आहे आपण ते बघूया. सो व्हॉट इज द सॅच्युरेटेड सोल्युशन. मग हे काय आहे, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ solute dissolve in given amount of solvent at given temperature is called as the saturated solution. की समजा maximum amount of solute dissolved in given amount of solvent at a given temperature. की समजा आपण बघायला गेलो तर समजा एवढे हे लिक्विड आहे, हे समजा एवढं लिक्विड आहे आणि या लिक्विडमध्ये समजा मी या ठिकाणी जे काही सॉल्ट आहे ते मी या ठिकाणी ॲड करतोय.
तर या ठिकाणी हे जे सॉल्ट आहे ते या एवढं लिक्विडमध्ये एवढं जे सॉल्ट आहे ते इझिली काय होईल, डिझॉल्व्ह होईल. मी समजा परत मी या ठिकाणी ऍड करतोय, परत मी थोडंसं ऍड करतोय, हेही डिझॉल्व्ह होईल. पण नंतर मग एक अशी फायनल कंडिशन असेल की त्यावेळेनंतर ते काही डिझॉल्व्ह होणार नाही. म्हणजे ती जी फायनल कंडिशन असेल की ज्या कंडिशनला मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सॉल्यूट या सॉल्व्हमध्ये डिझॉल्व्ह होतंय त्याला आपण काय सांगायचं, सॅच्युरेटेड सोल्युशन सांगायचं. आणि त्या स्टेजच्या नंतर जर समजा मी थोडं जरी ऍड केलं तरी ते डिझॉल्व्ह होणार नाही, कारण की त्या ठिकाणी अजिबात स्पेस नसेल त्या सॉल्यूटसाठी. सो ही जी टर्म आहे सॅच्युरेटेड सोल्युशन, दॅट इज अ मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सॉल्यूट डिझॉल्व्ह इन अ गिवन अमाऊंट सॉल्व्हंट ॲट अ गिवन टेम्परेचर. ठीक आहे. जर आपण थोडक्यात बघायला गेलं तर या ठिकाणी होतंय कसं की समजा हा बीकर आहे आणि या बीकरमध्ये समजा हे आपण या ठिकाणी समजा हे जे आहे ते लिक्विड पार्टिकल्स आहेत. हे समजा या ठिकाणी लिक्विड पार्टिकल्स आहेत. आता या लिक्विड पार्टिकल्समध्ये समजा हे जे आहे ते लिक्विड पार्टिकल्स आहेत आणि या समजा लिक्विडमध्ये आपण सॉल्यूट ऍड करतोय. मग समजा जे पण आपण सॉल्यूट ऍड करतोय, समजा मी या ठिकाणी एखादं कोणतंही सॉल्यूट मध्ये समजा सॉल्ट असेल किंवा शुगर असेल मी या ठिकाणी ऍड करतोय. मग हे जे आहे ते जातंय कुठं, कसं डिझॉल्व्ह होतंय, तर समजा या ठिकाणी जो फ्री स्पेस असेल या फ्री स्पेसमध्ये जे काही मी शुगर किंवा सॉल्ट ऍड करेन ती ही मधली जागा असेल ती कव्हर करेल. मी समजा अजून थोडंसं ऍड करतोय ते समजा या ठिकाणी येईल असं इथपर्यंत जागा कव्हर करेल. मी समजा परत ऍड करतोय ते समजा इथपर्यंत येईल. ठीक आहे. समजा हे जे आहे आता ह्याच्या पुढे समजा आपण जर ऍड केलं, थोडं जरी ऍड केलं तर या ठिकाणी ते डिझॉल्व्ह होणार नाही. मग हे जे आहे की मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सॉल्यूट कॅन डिझॉल्व्ह इन दिस पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲज दी सॅच्युरेटेड सोल्युशन. आता ह्याच्यानंतर समजा थोडं जरी ऍड केलं सॉल्यूट तरी पण या ठिकाणी काय असेल, ॲज इट इज तसंच राहणार, ते या ठिकाणी डिझॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे. सो या ठिकाणी ही जी कंडिशन आहे सॅच्युरेटेड सोल्युशन आय होप सगळ्यांना समजली असेल. आता नेक्स्ट आपण बघूया सॉल्युबिलिटी. आता सॉल्युबिलिटी म्हणजे काय, विरघळणे. मग मला सांगा जी सॉल्युबिलिटी असेल ती कोणाची असेल, लिक्विडची तर नक्कीच नसेल, कारण की समजा ऑलरेडी लिक्विड आहे तो लिक्विड कंडिशनमध्ये आहे त्याच्यामुळे जी सॉल्युबिलिटी आहे ती लिक्विडची नक्कीच नसेल. काही केसेसमध्ये त्या ठिकाणी जो गॅस आहे तो गॅस त्या ठिकाणी सॉल्युबिलाइज होऊ शकतो. म्हणजे जी सॉल्युबिलिटी आहे बायचान्स थोडीशी प्रमाणात का होईना पण ती गॅसची असू शकते. पण जे मेनली जी सॉल्युबिलिटी आहे जो डिझॉल्व्ह होतोय तो कोण होतोय, तर सॉलिड होतोय. म्हणजे जी सॉल्युबिलिटी असेल ती कोणाची असेल, सॉल्यूटची असेल. सो सॉल्युबिलिटी डेफिनेशन काय आपण बघूया या ठिकाणी. सॉल्युबिलिटी जसं आपण बघितलंय की जी सॉल्युबिलिटी आहे ती सॉलिड, लिक्विड, गॅस कोणाचे आहे, तर सॉलिडचे आहे किंवा सॉल्यूटचे आहे. सॉलिड म्हणजे कोण आहे, सॉल्यूट. सो सॉल्युबिलिटी इज इट्स अमाउंट, सॉल्युबिलिटी इज इट्स अमाउंट पर युनिट वॉल्यूम ऑफ saturated solution at suppose given temperature or the given condition. Solubility काय आहे, solubility is its amount per unit volume of saturated solution at a given temperature. की समजा जे काही एखादं अमाऊंट दिलेलं असेल, एखादं पर्टिक्युलर या ठिकाणी समजा काय असेल, लिक्विड असेल आणि या लिक्विडमध्ये समजा आपण जो काही गॅस आहे, जो काही सॉलिड आहे, किंवा जो काही सॉल्यूट आहे तो आपण या ठिकाणी काय करतोय, डिझॉल्व्ह करतोय. आणि या ठिकाणी जो काही आहे सॉल्यूट आहे ते या ठिकाणी काय होतोय, डिझॉल्व्ह होतोय. तो पण या ठिकाणी काय होईल, डिझॉल्व्ह होईल. मग समजा इट इज अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. की समजा आता पर युनिट व्हॉल्यूम, समजा हा काय आहे, पर युनिट व्हॉल्यूम, किंवा हा समजा कोण आहे, युनिट व्हॉल्यूम आहे, किंवा हा समजा कोण आहे, युनिट व्हॉल्यूम. मग समजा हा जो युनिट व्हॉल्यूम असेल या युनिट व्हॉल्यूम मध्ये जे काही सॉल्यूट आहे त्या सॉल्यूटचं प्रमाण त्या ठिकाणी किती आहे किंवा सॉल्यूट किती डिझॉल्व्ह झालाय त्याला आपण काय सांगायचं, सॉल्युबिलिटी सांगायचं. थोडक्यात समजा या ठिकाणी आपण काय घेतलंय की समजा हे जे लिक्विड आहे आणि लिक्विडमध्ये आपण या ठिकाणी काय घेतलंय, सॉल्ट घेतलंय. मग याच्यामध्ये जे आपण बघितलं
लिक्विडमध्ये आपण काय घेतलं, सॉल्ट घेतलं. याचा अर्थ काय आहे की जी सॉल्युबिलिटी आहे ती सॉल्ट म्हणजे कोण आहे, सॉल्यूट. म्हणजे सॉल्युबिलिटी कोणाची आहे, तर सॉल्यूटची किंवा सॉलिडची असते. सो solubility of a solute is its amount per unit volume of saturated solution. की समजा जे सॅच्युरेटेड सोल्युशन असेल, समजा हा जो एवढा भाग असेल दॅट इज युनिट व्हॉल्यूम, मग ह्याच्यामध्ये जे काही समजा हा एवढा भाग आहे किंवा हा समजा एवढा भाग आहे, या एवढ्या भागामध्ये जे काही सॉल्यूट आहे ते किती डिझॉल्व्ह झालंय हे जे आपण कॅल्क्युलेट करतोय त्याला आपण काय सांगायचं, सॉल्युबिलिटी सांगायचं. ठीक. नेक्स्ट आपण या ठिकाणी बघूया फॅक्टर्स अफेक्टिंग सॉल्युबिलिटी. की जी समजा सॉल्युबिलिटी आहे की समजा ज्या कंडिशनमध्ये जो समजा सॉल्यूट आहे तो लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होतोय, त्याच्यासाठी फॅक्टर्स एफेक्टिंग कोणकोणते आहेत, कोणते फॅक्टर्स त्या ठिकाणी एफेक्ट करू शकतात. सो आपण या ठिकाणी बघूया फॅक्टर्स एफेक्टिंग सॉल्युबिलिटी. फॅक्टर्स अफेक्टिंग सॉल्युबिलिटी की कोणते फॅक्टर्स त्या ठिकाणी सॉल्युबिलिटीला अफेक्ट करू शकतायत. मग फर्स्ट या ठिकाणी आपण जसं की समजा नेचर ऑफ सॉल्यूट अँड सॉल्वंट. जो नेक्स्ट फॅक्टर आहे तो कोण आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॉल्युबिलिटी. नेक्स्ट कोण असेल मग, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन. म्हणजे फॅक्टर्स आहेत ते कोण कोण आहेत, नेचर ऑफ सॉल्यूट अँड सॉल्वंट. की जे काही सॉल्यूट आणि सॉल्वंट त्याचं नॅचर कसं आहे, स्वरूप कसं आहे, त्याचं केमिकल कॅरेक्टर कसं आहे हे त्या ठिकाणी काय करतंय, इफेक्ट करतंय किंवा अफेक्ट करतंय. नेक्स्ट कोण आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. की जो टेम्परेचर आहे ह्याचा सॉल्युबिलिटीवरती इफेक्ट काय होतोय. नेक्स्ट कोण आहे, की जो प्रेशर आहे तो नक्की प्रेशर त्या ठिकाणी जी काही सॉल्युबिलिटी आहे त्याच्यावरती किंवा जो रेट ऑफ सॉल्युबिलिटी आहे त्याच्यावरती इफेक्ट करतोय. सो आपण फर्स्ट बघू या ठिकाणी नेचर ऑफ सॉल्यूट अँड सॉल्वंट. आपण बघतोय फॅक्टर्स एफेक्टिंग सॉल्युबिलिटी. सो नेचर ऑफ सॉल्यूट अँड सॉल्वंट. जर समजा या ठिकाणी जे काही सॉल्यूट आणि सॉल्वंट दोघांचे नॅचर असेल ते सेम असेल, सेम नॅचर सेम म्हणजे काय की जर समजा सॉल्यूट आणि सॉल्वंट दोघांचे जर समजा सिमिलर केमिकल कॅरेक्टर्स असतील, जर समजा सिमिलर केमिकल कॅरेक्टर्स असतील, जर समजा दोघांचेही सिमिलर केमिकल कॅरेक्टर असतील तर ते दोघे मी एकमेकांमध्ये पटकन सॉल्युबिलाइज होतील किंवा त्या ठिकाणी जो रेट ऑफ सॉल्युबिलिटी असेल तो काय असेल, जास्त असेल. पण कोणत्या कंडिशनला, जेव्हा समजा सॉल्यूट आणि सॉल्वंट दोघांचेही जे काही केमिकल कॅरेक्टर्स असतील ते सिमिलर असतील त्यावेळेस. एक्झाम्पल आपण कोण घेऊ शकतो, दॅट इज सोडियम क्लोराईड डिझॉल्व इन वॉटर. एक्झाम्पल कोण आपण घेऊ शकतो, NaCl दॅट इज सोडियम क्लोराईड डिझॉल्व इन वॉटर. की जे काही सॉल्ट आहे ते पाण्यामध्ये इझिली डिझॉल्व्ह होऊ शकते. सगळ्यांना माहिती आहे की समजा या ठिकाणी आपण हे वॉटर घेतलं आणि समजा ह्याच्यामध्ये आपण सोडियम क्लोराईड सॉल्ट आहे ते समजा ह्याच्यामध्ये ऍड करतोय. तर या ठिकाणी जे काही सॉल्ट आहे ते इझिली या पाण्यामध्ये किंवा लिक्विडमध्ये काय होईल, डिझॉल्व्ह होईल. का, कारण की या ठिकाणी जे काही आपण सॉल्यूट जे सोडियम क्लोराईड ऍड केलंय आणि जे काही लिक्विड आहे दॅट इज वॉटर, या दोघांचंही जे काही केमिकल कॅरेक्टर्स आहे ते कसं आहे, सिमिलर केमिकल कॅरेक्टर्स आहे. नेक्स्ट समजा या ठिकाणी बघतोय की इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन अ सॉल्युबिलिटी. आता इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॉल्युबिलिटी काय असेल, की जसं त्या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज होईल तसा रेट ऑफ सॉल्युबिलिटी आहे तो पण त्या ठिकाणी काय होईल, इन्क्रीज होईल. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन अ सॉल्युबिलिटी. जसं या ठिकाणी
त्याला आपण टेम्परेचर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द सॉल्युबिलिटी असं आपण सांगू शकतो. इट इज टेम्परेचर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द सॉल्युबिलिटी. याचा अर्थ काय आहे की जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करू तसं रेट ऑफ सॉल्युबिलिटी आहे तो पण त्या ठिकाणी काय होईल, इन्क्रीज होईल. समजा आपण एखादं वॉटर असेल, आपण ते बॉईल केलं असेल किंवा कोणतं लिक्विड असेल आपण बॉईल किंवा त्याला आपण हीट केलं असेल, आपण टेम्परेचर प्रोव्हाइड केलं असेल आणि तेव्हा पण त्या ठिकाणी एखादं कोणतंही सॉल्यूट ऍड करू तर नक्की त्या ठिकाणी जो रेट ऑफ सॉल्युबिलिटी असेल तो त्या ठिकाणी काय असेल, जास्त असेल. नेक्स्ट कोण आहे, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन अ सॉल्युबिलिटी. की जो काही प्रेशर आहे त्या प्रेशरचा जो काही इफेक्ट असेल तो सॉल्युबिलिटीवरती कसा होत आहे आपण तो या ठिकाणी बघूया. जसं आपल्याला माहिती आहे की सॉलिड, लिक्विड आणि गॅस या तिघांपैकी किंवा या तिघांवरती जो रेट ऑफ प्रेशर असेल तो कोणावरती असेल, तर या ठिकाणी सॉलिड आणि लिक्विड बोथ आर दी इनकॉम्प्रेसिबल. सॉलिड आणि लिक्विड दोघे काय आहेत, इनकॉम्प्रेसिबल आहेत, म्हणजे ते कॉम्प्रेस होत नाहीये. मग जर इनकॉम्प्रेसिबल असतील तर नक्की त्याच्यावरती जो काही प्रेशरचा इफेक्ट त्या ठिकाणी नसेल. सो प्रेशर डू नॉट हॅव इफेक्ट ऑन सॉलिड अँड लिक्विड. की प्रेशरचा सॉलिड लिक्विड वरती इफेक्ट नसेल का, प्रेशरचा सॉलिड लिक्विड इफेक्ट नसेल का, कारण की दोघेही कसे आहेत, इनकॉम्प्रेसिबल आहेत. बिकॉज बोथ आर दी इनकॉम्प्रेसिबल. मग प्रेशरचा इफेक्ट कोणावरती होईल, गॅसवरती होईल का, कारण की जो गॅस आहे तो कसा आहे, कॉम्प्रेसिबल आहे. सो प्रेशर हॅव्हिंग द इफेक्ट ऑन गॅस आणि का, बिकॉज गॅस इज अ कॉम्प्रेसिबल. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी बघितलं की फॅक्टर्स अफेक्टिंग सॉल्युबिलिटी. ठीक आहे, धन्यवाद.